जनगण गण मन घेतलं आणि त्याच्यानंतर इथं का थांबला बिनला जगत? सभा संपवण्याचा नियम असा नसतो. एवढी ताकद असते आमदारांना करायची ही सामान्य. अरे आदरणीय स्वर्गीय बाबूराव पाचरण्यांना सुद्धा आमसभेत यांनी असं बोलून नाही दिलं. हे चुकीचं आहे. अशोक बापू पवार स्वतःला ऍडव्होकेट समजता, आपण त्याच्यामध्ये कायदेशीर बोलता. मी प्रश्न विचारला होता NCDCच्या संदर्भातला, तुम्ही त्याचं उत्तर देत होता. कोर्टाने काय आदेश दिले, कोर्टाने काय म्हटलंय, त्याच्यावर तुम्ही तुमचं म्हणणं प्रोसिडिंगला काय दिलंय, हे तुम्ही लोकांची दिशाभूल का करता? आणि तिथं अजितदादाच्या नावाने कापर पडतोय भाषणात. अरे अजितदादा, अरे पक्ष ज्या माणसाच्या बोटाला धरून उभा राहिला, आता इथं म्हणले त्या राहुल गांधींच्या घोषणा द्या. अरे राहुल गांधी आमचा नेता आहे, आमचा राहुल गांधी नेता आहे, शरद पवार बी नेता आहे. अरे अजित पवार बी नेता ना, त्यांनी दिलं ना त्याचं तरी गुणगान. हे राजकीय व्यासपीठ नाही, हे कारखान्याचं व्यासपीठ आहे. कारखान्याच्या व्यासपीठावरती शेतकरी सभासदांच्या हिताचे निर्णय झाले पाहिजेत. तुम्ही कारखाना बंद पाडला, तुम्हाला प्रश्न विचारले गेले अनेक वर्ष. मी प्रश्न विचारतो, माझा प्रश्न आला की राष्ट्रगीत चालू झालं. अशोक बापू, या पद्धतीमध्ये आपण जे वागताय, तुमचं हे वागणं बरं नव्ह. उद्या विधानसभेला तुम्ही म्हणताल आघाडी. आम्ही पवार साहेबांना सुद्धा सांगितले, ज्यांनी कारखाना बंद पाडलाय. माझ्या 1 लाख सभासदांचं नाही, 20,000 गुणिले 5, 1 लाख लोकांचा प्रपंच धुळीला मिळालाय. माझ्या कामगारांचं सगळं रक्त शोषले, त्याला उमेदवारी देऊ नका. आघाडीत आम्ही पण आहोत, तुम्ही विचार करा या सगळ्या गोष्टी. अरे जो कारखान्यावर बोलतो ना, जो शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतो ना, अरे त्याच्या वैयक्तिक खाजगी संस्थेमध्ये लक्ष घालतो. हा पोलीस स्टेशनला तक्रार करा म्हणतो. माझ्या वडिलांनी याला साथ दिली. हा आमदार एकटा नाही, हा काँग्रेस राष्ट्रवादीचा आमदार आहे. हा एकटा आमदार नाही, राष्ट्रवादीचा पडला होता मध्ये. या गोष्टीमध्ये लोकांनी समजलं पाहिजे. माझी एवढी विनंती, हवं ऐकावं. या आघाडीचा नाही कार्यक्रम आपला, हा सगळ्यांचा मिळून कार्यक्रम आहे, शेतकऱ्यांचा कार्यक्रम. 2 मिनिटं बोलू द्या. माझी भावना त्या ठिकाणी मांडत असताना शेतकरी ऐका ना, शेतकरी हिताची आम्ही कुठलीही भूमिका घेतली की या बाबाला राग येतो, त्याच्या संस्थेत त्रास देतो, वैयक्तिक जीवनात लक्ष घालतो. या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. उद्याच्या विधानसभेमध्ये आम्ही क्लिअर सांगितले, असल्या आमदाराला थांबवा. माझा लुटमार करण्याच्या शेतकऱ्यांनी ऐकायचं. आज या ठिकाणी मी कामगाराच्या वतीने बोलतोय. तुम्हाला आम्ही सांगतो, मल्लिकार्जुनची शपथ घेऊन सांगतो. मी 3 महिने संपत चालवतो, मी 3 महिने मल्लिकार्जुन शपथ घेत होतो. ह्या भूमीत कोणालाही माफ नाही. मल्लिकार्जुन ज्या भूमीत ना, ज्या 600 कामगाराच्या अन्नात माती घालून 19,000 सभासद अन्नाच्या मातीत का माती अन्नात माती घालून, त्याही माणसाची ना मातीच होणार आहे. आता राहुल दादा बोलते, एकच मिनिट. आज आपल्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या 23व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने तो तुम्ही आम्हाला सर्वांनी मान दिला. मी सर्वप्रथम आपलं धन्यवाद व्यक्त करतो की आज आपला जो संघर्ष योद्धा होता, आज त्यांना तुम्ही संपून दिलं नाही. आज तो संघर्ष जो तुम्ही त्यांच्या रूपाने जिवंत ठेवला, मी त्याबद्दल मी सर्वांना हात जोडून धन्यवाद व्यक्त करतो. आज मी ज्यावेळेस सभेला तिथं समोर बसलो होतो व्यासपीठावर, मला त्याचे बागलबच्चे विचारतात, तू इकडे ये, तुझा संबंध काय? अरे माझ्या बापाने घाम गाळला आणि घोडगांगा उभा केला, तू काय केलं ते सांग. म्हणून आज बोलायची इच्छा झाली. माझ्या बापाने घाम गाळला आणि घोडगांगा उभा राहिला. आणि जर तुला माझं कारणच ऐकायचंय ना, तर वारस हक्क मागायला तुझ्यापाशी आलोय. आमची नोंद घाल, आम्ही सभासद होऊ. आणि जे मैत कामगारांचा पैसा खाल्लाय ना, त्यांचा पगार दे. तुझ्या वाईट बोलायचं नाही. धन्यवाद. वार्षिक सर्वसाधारण सभा
बेकायदेशीरपणे दडपशाही करून संपवलेली आहे. परंतु या ठिकाणी किसान मोर्चाच्या वतीने सर्व पक्षीय शेतकऱ्यांच्या वतीने दादा पाटील असतील, रवी बाप्पू असतील, राहुल पाचरणे असतील, सुधीर फराटे असतील, खंडारे असतील, या सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी शांततामय पद्धतीने प्रतिसभा भरवली. त्या प्रतिसभेमुळे कसं आहे, प्रतिसभेमुळे सर्व शेतकऱ्यांचे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, काय या ठिकाणी गेले 2 महिने हायकोर्टाचा जो काही विषय चाललेला आहे, या ठिकाणी मी तुम्हाला सगळी माहिती अगदी माझ्याकडे जी अपडेट आहे, जो कारखान्याचा अहवाल आहे, त्याचबरोबर जो ऑडिटरनी केलेला अहवाल आहे तो अहवाल आपल्याकडे आहे. या ठिकाणी ऑडिट रिपोर्ट आपल्याकडे आहे. या ठिकाणी ह्या नालायकांना कारखाना चालू करायचाच नाही. फक्त 2 महिन्यावर विधानसभेची निवडणूक आलेली आहे. या ठिकाणी एक गोबेल्स नीती म्हणून प्रसिद्ध आहे. जो गोबेल्स होता त्यांनी सांगून ठेवलेला आहे, एखादी खोटी गोष्ट तुम्ही 10 वेळा सांगा, 11व्या वेळेला ती खरी म्हणून प्रसिद्ध होईल. त्याचा आधार घेऊन या ठिकाणी त्याच नीतीचा आधार घेऊन घोडगंगेला कर्ज दिलं जात नाही हे सांगितलं जातंय. माझ्याकडे तो रिपोर्ट आहे. त्या रिपोर्ट मध्ये आपल्या घोडगंगेची कर्ज क्षमता किती, या ठिकाणी आज रोजी मागच्या आणि आताच्या संचालक बोर्डाला 84 कोटीची वसुलीची नोटीस आलेली आहे. त्या संचालक मंडळाला ते पैसे भरावा लागणार आहेत. आणि जी MSC बँक गेली 30 वर्ष म्हणजे कारखाना उभारणीपासून आपल्याला कर्ज देते, त्या बँकेने नोटिसा दिल्यात. का बरं दिल्या नोटिसा? या ठिकाणी 29/12/2023 रोजी आपला घोडगंगा कारखाना NPAत गेला. NPA म्हणजे काय? नॉन प्रोग्रेसिव्ह अकाउंट, म्हणजे हे अकाउंट आता जिवंत नाही. बँकिंगच्या अर्थामध्ये हे खातं आता लयाला गेलेलं आहे. असं आपल्या घोडगंगा कारखान्याचं खातं ह्या नालायकांनी करून ठेवले. ते आज झालंय का? 3 वर्षापूर्वी झालंय. बर 2019ला तुम्ही आमदार झाला, महाविकास आघाडीचं सरकार आलं का? तुम्ही 200-300 कोटी तुमच्या नेत्यांकडनं घेऊन कारखाना उभा केला नाही? विस्तारीकरण का केलं नाही? अरे लबाडा, सरकार गेल्यावर तुला सुचतं का सरकारच्या विरोधात बोलायचं? ज्यावेळेस सरकारमध्ये होता त्यावेळेस काय करत होता? का टक्केवारी खात होता? या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचंय, आपल्या घोडगंगेची कर्ज क्षमता फक्त 160 कोटी राहिलेली आहे. आणि 160 कोटीची कर्ज क्षमता असताना 107 कोटी 100 आणि 7 हे रेकॉर्डवरलं देणं आहे. आणि प्लस हे जे 83 कोटीची नोटीस आली, हे एकत्रित केलं तर आज रोजी आपला घोडगंगा 190 कोटीचं क्लिअर देणं आहे. तुमची ठेव आणि ती गेली वर स्वर्गात, तिचं काहीच नाही. मग 200 कोटीचं जर कर्ज आज कारखान्यावर आहे, साधं सरळ गोष्ट आहे. PDCC बँकेचा जर मी कर्जदार आहे आणि मला जर बँक ऑफ महाराष्ट्राचं नवीन कर्ज घ्यायचं असेल तर मला माझा 7/12 आधी बंद केला पाहिजे का नाही? किंवा मी टेक ओव्हर केलं. मी बँक ऑफ महाराष्ट्राला विनंती केली की माझं 2 कोटीचं PDCCचं आहे, मला 3 कोटी कर्ज पाहिजे. तर बँक विचारते तुम्ही काय करणार आहे?
बरोबर आहे का? आता ह्यांनी 107 कोटी कर्ज मागितलं, कशाला हो? मागचं द्यायला. कारखाना चालू कसा करणार? कारखान्यात नवीन प्रोजेक्ट काय करणार आहात का? आज सरकारने इथेनॉलला एवढं सगळ्या गोष्टी केल्यात, यांना लाज वाटायला पाहिजे. स्वतःच्या कारखान्याचं कर्ज फेडून PDCC बँकेला जवळपास 1000 कोटीची मालमत्ता तारण देऊन स्वतःच्या कारखान्याला 350 कोटी घेता आणि सभासदांचा कारखाना असा सोडून देता. आणि या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगतो, या ठिकाणी कोर्टामध्ये ही सगळी प्रक्रिया चालली ना, ह्या माणसाचं सगळं आयुष्य कोर्टात चाललं. त्याला तक्रार कर, त्याचं आमक कर, त्याला अपात्र कर, त्याला त्रास दे. आतापर्यंत 26 कोटी रुपये खर्च केलेत आता कारखाना उभारणीपासून. 26 कोटी कोर्टात आपलं रक्त शोषलंय आणि आता कोर्टात गेलाय. आपण आत गेलेलं परवडलं. आता कोर्टात गेले ना, माझा त्यांना सवाल आहे, गेल्या वर्षीच तुम्ही का कोर्टात गेला नाही? आता तुम्हाला सांगतो, काल तारीख होती, घोडगंगेचं आपलं जर ओके असतं तर कालच निर्णय झाला असता. परंतु या ठिकाणी MSC बँकेचं कर्ज ठेवून तुम्ही दुसरं कर्ज घ्यायला निघालाय आणि त्याच्यामध्ये कारखाना पण चालू होत नाही. ही सगळी वस्तुस्थिती सरकार आणि कोर्टापुढे आलेली आहे. 3 तारखेला त्याचा निकाल लागेल. या ठिकाणी माझं त्यांना जाहीर आव्हान आहे, एकतर कारखाना चालू करा, नाहीतर राजीनामे द्या. ही जनता सक्षम आहे कारखाना चालू करायला. धन्यवाद. तारखेला मांडोगनला आपल्या गाव भेट दौऱ्याचं आयोजन आहे. पायी दौऱ्याचं 9 वाजता ना सुधीर, सकाळी 9 वाजता सगळ्यांनी त्या ठिकाणी हजर राहा. आणि कळकळीची विनंती आहे की ही पदयात्रा यशस्वी करण्यासाठी किमान आपला एक दिवस चालण्यासाठी द्या. किमान 1 दिवस तरी प्रत्येकाने एक दिवस दिला तरी यात्रा आपली यशस्वी होईल. हाताने कोर्टात गेल्यामुळे त्यांचा इतका घोटाळा झालेला आहे ना, खरी कागदपत्र द्यायची पाहिजे. तुम्ही फक्त गप्प बसा. घोडगंगेचे निष्ठावंत सभासद, ज्यांनी प्रपंचाला चटके सोसून शेअर्स घेतले ते अशी शपथ घेतो की हा साखर कारखाना आम्ही चालू करू. या ठिकाणी घोडगंगा सहकारी साखर कारखाना वार्षिक सर्वसाधारण सभा 33वी सुरू होती. या ठिकाणी सभासदांना कारखाना का बंद पडला, कर्ज कसे थकले, 25 वर्ष सत्ता, एक हाती सत्ता असताना कर्ज कशावर निर्माण झाले व राज्य सरकारला दोष कशाबद्दल दिला जातो, कोर्ट कचऱ्या कशासाठी चालू आहे, अशा अनेक प्रश्नांच्या संदर्भामध्ये सभासदांनी प्रश्न विचारले. तथापि पोलीस बंदोबस्तामध्ये दडपशाही करून, मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त करून दडपशाही करून तुम्ही गुंड आणून सभा उधळली असा तुमचा आरोप होतो.
तो खोटा आरोप आहे. या ठिकाणी सर्व सभासद शेतकरी सभासद आहे. आपण पाहिलं असेल त्यांनी सभा दडपली व जनगणना म्हणून सभा बंद केली, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला उत्तरं नाही दिली. परंतु प्रतिसभा करणारे जे शेतकरी होते ते सर्व या पंचक्रोशीतले शेतकरी होते. त्यांनी प्रतिसभा घेतली. 75% मोठ्या प्रमाणात त्यांच्यापेक्षा जास्त संख्येने या ठिकाणी शेतकरी सभासद होते व ते शेतकरी सभा या ठिकाणी उभं राहून त्यांनी प्रतिसभा भरवली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये पदयात्रा काढणार आहेत व सरकारकडे व राज्य सरकारकडे कशा पद्धतीने कारखाना चालू होईल यासाठी प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.